नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश शांतापूरकर यांनी काल त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला होता। त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। जितेश शांतापूरकर यांचा थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईमध्ये भव्य असा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जितेश शांतापूरकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जितेश शांतापूरकर याचबरोबर जिशान सिद्दीकी यांच्याही पक्षातून हकालपट्टी केली अशी भूमिका मांडलेली आहे। काँग्रेसचे जे काही 7 आमदार विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केले होते त्यामध्ये जितेश शांतापूरकर यांचा सुद्धा समावेश होता। त्यामुळे नाना पटोले यांनी आज जितेश शांतापूरकर यांच्याबद्दल जाहीर भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शांतापूरकर पक्ष प्रवेशाच्या वेळेस काँग्रेस पक्षाबद्दल कोणती भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आगामी काळामध्ये जितेश शांतापूरकर यांना जर भाजपाने देगलूर मतदारसंघातून तिकीट दिले तर निवडणूक कशी असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की जितेश शांतापूरकर हे पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणाहून निवडून आले होते, त्यामुळे अशोक चव्हाण समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। आगामी काळामध्ये कशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितेश शांतापूरकर हे निवडणुकीला सामोरे जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनीलसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती होते, मात्र मुंबईत आणि पालघरमध्ये ते उपस्थित राहिले। मात्र याच दरम्यान काँग्रेस पक्षाकडून मात्र आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी आंदोलनाची परवानगी दिली नाही। एकूणच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असं म्हणत त्यांनी आंदोलन जे आहे काँग्रेस पक्षाने घेतलं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही। आज सकाळी पहाटेपासूनच काँग्रेस पक्षाचे नेते यासोबतच कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता आणि कार्यकर्त्यांना आज सकाळी पहाटेपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर आपण पाहतोय की मुंबई अध्यक्ष काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी देखील मोठा पोलीस फौजफाटा होता। मात्र वर्षा गायकवाड ह्या आपल्या निवासस्थानी खाली आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मात्र छत्रपती शिवाजी महाराज दादर इथल्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्याची परवानगी दिली। मात्र हे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, मात्र तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हे आंदोलन करण्यात आलं आणि स्पष्टपणे आपली भूमिका काँग्रेस पक्षाने यावेळी मांडली। खरं पाहायला गेलं तर सर्वच पक्षांनी या विषयाला धरत ठिकठिकाणी आंदोलन केलं, मात्र आज काँग्रेस पक्षाकडनं मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि जे महत्त्वाचे नेते आहेत हे सगळेच आंदोलन करताना पाहायला मिळाले। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। खालापूर येथील आदिवासी जमीन आहे 107 एकर लुटण्याचा प्रकार जे आहे चेतना इलपते या टोळीने केलेला आहे। त्यांच्या विरोधामध्ये खालापूर पोलिसांनी 6 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चेतना इलपते याआधी सुद्धा वेगवेगळ्या लोकांना लुटण्याचा प्रकार जो आहे ते समोर येताना दिसून येते। आदिवासी नाव सांगून आदिवासींच्या नावावर ही जमीन आहे असं भासवून हे लुटण्याचे प्रकार जे आहे ते खालापूरमध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहे। कारण रायगडच्या जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्या आदिवासी जागा आहेत त्या लुटण्याचा प्रकार जे आहेत अनेक लोक करत असतात, मात्र चुकीची बनावट कागदपत्र आणि आदिवासी नाव सांगून आदिवासी उपयोग करून हे जमीन लुटण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे एका बिल्डरला फसवण्याचा प्रकार जो आहे चेतना इलपते या टोळीने केलेला आहे। त्यामुळे खालापूर पोलीस असतील, नवी पोलीस या प्रकरणी अधिक लक्ष घालून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यांना अटक करण्याची पावलं इथे पोलिसांकडून पडताना दिसून येत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजना याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्यभरामध्ये राज्य सरकारकडून मेळावे घेतले जात आहे आणि त्याच अनुषंगाने उद्या नागपूरच्या रेशीमबाग येथे दुसरा राज्यस्तरीय मेळावा पार पडणार आहे आणि त्याकरिता जे आहे ते या ठिकाणी पूर्वतयारी केली जात आहे। नागपूरच्या रेशीमबागच्या मैदानामध्ये जे आहे ते जवळपास 60 ते 70 हजार महिला जे आहेत या ठिकाणी बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्थेची जी आहे ते पूर्वतयारी एकूणच करण्यात आहे। सध्या खुर्च्या वगैरे लावण्याचं काम सुरू आहे, स्टेजची तयारी झालेली आहे। उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे आणि उद्या ऑगस्टची शेवटची तारीख आहे। त्यामुळे या दिनी जे आहे ते जवळपास नागपूर येथून 40 ते 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा होतील अशी देखील माहिती आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या बैठकीनंतर चर्चेला एकच उदाहरण आलेले आहे। या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का याबाबतची उत्सुकता आता लागली असतानाच
आज इंदापूर तालुक्यातील बावडा येथे झालेल्या संवाद मेळाव्यात पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केलेला आहे. राष्ट्रवादीची इंदापूरमध्ये आलेली यात्रा होती की जत्रा, असाही खोचक टोला या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवरती लगावलेला आहे. यावेळी त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत अजित पवार यांच्यावरती जोरदार टीकास्त्र केलेले आहे. अजून जागा वाटप होणार आहेत, कोणती जागा कोणाला द्यायची याबाबत चर्चा होणार आहे. इंदापूरची जागा जाहीर करण्याचा हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा, हे मी अजित पवारांना जाहीरपणे विचारतो असे म्हणत प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीनंतर जाहीर टीका हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती केलेली आहे. कॅमेरामॅन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर. यवतमाळ शहराला लागत असलेल्या MIDC परिसरात मजूर कामगारांनी एकच धाव घेतली. या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात किचन सेट मिळत असल्याची माहिती मजूर बांधकाम कामगारांना मिळाली आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतल्याने लोहारा परिसरात पूर्णतः रोड जाम झाले होते. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठ्या गाड्याच्या रांगासुद्धा लागल्या होत्या. मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठेही दिसले नाही अशी ओरडसुद्धा या ठिकाणी मजूर कामगाराच्या वतीने करण्यात येत आहे. मजूर कामगार या ठिकाणी जे आहेत रोड पॅक करून बसले होते. काही काळ हा रोड पूर्णतः बंद करण्यात आलेला होता आणि असाच कुठेतरी अनेक दिवसापासून मजूर कामगारांच्या किट ज्या आहेत ह्या बंद होत्या. मात्र आज ते चालू झाल्याने एकच धाव घेतल्याने या ठिकाणी मजूर कामगारांची गर्दी झालेली होती. अशातच मजूर कामगारांनी या ठिकाणी गर्दी करून आपल्या किचन सेट मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना Z+ सुरक्षा पुरवण्याबाबत आज केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात कुठल्याही सुरक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारची सुरक्षाच पुरेशी आहे, मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा आग्रह सतत शरद आहे. शरद पवार यांना Z+ सुरक्षा पुरवून महाविकास आघाडीतले चर्चेचे गुपित बाहेर काढायचे नाही ना, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवार हे मोठे नेते आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु एकीकडे केंद्र सरकारकडून हाच प्रयत्न आहे की शरद पवार यांचा एकंदरीत राज्यातील रणनीती आणि त्यांची गुपित बाहेर पडावं, या अनुषंगाने हे सुरक्षा यंत्रणा पुरवत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र शरद पवार यांच्याकडून कुठलेही सुरक्षा यंत्रणा न घेता राज्य सरकारची आणि खास करून महाराष्ट्र सरकारची सुरक्षा यंत्रणा योग्य असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. बीड जिल्ह्यामध्ये गत आठवडाभरापासून जिल्ह्यात समाधानकारक अशा पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जो शेतकरी आहे तो सुखावलेला आहे. त्याबरोबरच खरीपाची जी पिकं आहे त्याला देखील मोठे जीवदान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली होती आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे जे आहे ते आभाळाकडे लागले होते. परंतु गत आठवडाभरापासून समाधानकारक असा पाऊस झाला आणि याच पावसाने मोठा दिलासा जो आहे तो देखील मिळालेला पाहायला मिळतोय. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसारा धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. जवळपास 75% इतका पाणीसाठा जो आहे सध्या बीडच्या या बिंदुसारा धरणामध्ये पाहायला मिळतो आहे. पाटोदा तालुक्यामध्ये सर्वाधिक चांगला पाऊस पडला आणि डोकेवाड्याचा तलाव भरल्यानंतर बिंदुसारा धरणामध्ये मोठ्या पाण्याची आवक जी आहे ती आल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळेच बीड शहराला आता किमान 6 दिवसाला तरी पाणी पुरवठा होईल अशी शक्यता नगरपालिकेच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. त्याबरोबर जर पाहिलं तर जिल्हावासियांना भर पावसाळ्यामध्ये जवळपास 12 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यामुळेच आता इथे झालेल्या पावसानं जिल्ह्यातील जे काही नागरिक आहे त्यांचा पिण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत सोलापूर शहरातील विविध ठिकाणी जे आहेत ते बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी रेखा माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील एका ठिकाणी जे आहे ते बोगस डॉक्टरावरती कारवाई करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी जे आहे ते बोगस डॉक्टर हे कार्यरत असल्याचं सोलापूर महापालिकेकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं असून या बोगस डॉक्टरांवरती यापुढेही कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील जे आहे ते आरोग्य विभागाचे अधिकारी रेखा माने यांनी दिलेले आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. कागल इथं झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्यामुळं प्रचंड असा गोंधळ उडाला. विरोधी नेत्या शौमिका महाडिक या ज्यावेळेस या सभेच्या एंट्रन्सला दाखल झाल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पोलिसांना देखील बाजूला करत या ठिकाणी आत प्रवेश केला.
झेंडे आत न्यायचं नाही असं पोलिसांनी सांगितलं, मात्र तरीही कार्यकर्ते झेंडे नेण्यावरती आक्रमक होते। यावेळेस पोलीस आणि कार्यकर्त्यात मात्र चांगलीच धुमचक्री उडाली। अखेर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करत आत प्रवेश केला आणि घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाल्या। यावेळेस या सगळ्या सभेचे अध्यक्ष असणारे अरुण कुमार डोंगळे यांनी सभेला सुरुवात केली। त्यावेळेस देखील प्रचंड असा गोंधळ उडाला आणि एकूणच जर पाहिलं तर सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मात्र आणखीनच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। यामध्ये सत्ताधाऱ्यांनी देखील घोषणाबाजी केली आणि विरोधकांनी देखील घोषणाबाजी केली। यामुळे पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला, दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करावं लागलं। यावेळेस मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याची पाहायला मिळाली। एकूणच आजची सभा आहे ती प्रचंड अशी गोंधळात पार पडली आणि पोलिसांना या ठिकाणी आपल्या बळाचा वापर करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करावं लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल, रात्रीच्या वेळेला ड्रोन जे आहेत ते गिरट्या घेत आहेत, मात्र हे ड्रोन कोण फ्लाय करतं आहे किंवा हे ड्रोन कोणाचे आहेत या संदर्भात कुठलीही माहिती नाही आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे आणि अशामध्येच रात्रीच्या सुमारासच हे ड्रोन दिसत आहेत, त्यामुळे नागरिकही धास्तावल्याचं पाहायला मिळतं आहे। हे ड्रोन कोण उडवतं आहे, ही ड्रोन कोणाचे आहेत आणि या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते आहे। तर काही जणांना ज्या पद्धतीनं चोरी होते तर चोरीच्या आधी रेकी केली जाते, तर ही रेकी केली जाते का काय हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी एक नवीन तंत्रज्ञान आता सोबत आणलेलं आहे। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या जागेवर ड्रोन उडणार त्या ड्रोनची फ्रिक्वेन्सी थांबवली जाणार आणि ते ड्रोन वापस परतवलं जाणार किंवा त्यावर कारवाई करून त्याला पकडलं जाणार। ही तंत्रज्ञान, ही टेक्निक जी आहे, ही सिस्टीम जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडे आलेली आहे। या माध्यमातून जे काय दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं ते कमी करण्यामध्ये कुठंतरी यश प्राप्त होऊ शकतं आणि प्रामुख्यानं जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या रात्रीच्या वेळेस होणाऱ्या गिरट्या हे सर्वसामान्यांना भीती घालवून देणाऱ्या गिरट्या आहेत। त्यामुळे आता प्रामुख्यानं जर पाहिलं तर ड्रोनवर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली जाते, मात्र ड्रोन प्रकरणं हे तेवढंच अवघड असतं किंवा ड्रोन हे कोणाचं आहे हे समजत नाही आहे। त्यामुळे आता ड्रोन रोखण्यासाठी फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून किंवा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ड्रोन रोखण्यासाठी यश मिळणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून महामार्गावर मोठे जीवघेणे खड्डे पडल्याने अनेक निष्पापांचा बळी या महामार्गावर जात असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने खोटेनगर ते आकाशवाणी चौक निषेध मोर्चा काढण्यात आला। या महामार्गावरील खड्ड्यांमध्ये गुलाल टाकून महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आकाशवाणी चौकात प्रतिकात्मक यमराजाच्या रूपात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला असून गेल्या 2 दिवसापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावर खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकीत एका महिलेसह एका मुलीचा मृत्यू झाला होता। यापूर्वीही खड्ड्यांमुळे महामार्गावर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव या अपघातात गमवावा लागला आहे। मात्र तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असून अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून राज्य सरकारच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।